आबा नाना मला चांगले आठवतात. पांढरी शुभ्र बंडी, स्वच्छ धोतर आणि पांढरेच पागोटे. दाढी केव्हा तरी 8 दिवसांनी एकदा. त्यामुळं दाढी ही बोटबोटभर वाढलेली, पांढरीच. आबा नानांना पाहिले की एकदम हसूच कोसळत असे. तोंडातले पान दोन्ही बाजूंच्या ओठाकडे किंचित ओघळलेले असे. ओठ पोपटासारखे नेहमी लाल असत, म्हणून पोरेटोरे त्यांना पांढरा राघू म्हणत. उंच सडसडीत शरीरयष्टी आणि लांबलचक धारदार नाक, यामुळे हे नाव पडले होते का? का आबांना पोपटाप्रमाणे मंजूळ आणि चटकदार बोलत, म्हणून ही पदवी त्यांना बहाल केली होती? कदाचित दोन्ही गोष्टीही खऱ्या असतील. पण आबांना राघूप्रमाणे सर्वांना आवडत. त्यांचे बोलणे नेहमीच गमतीचे, तिरपागडे असे. ऐकणाऱ्याला भारी हसू येई. एखादा शाळकरी पोरगा भेटला तरी त्याची गंमत करण्याची त्यांना लहर येई. कुणाच्या घरी आबांना गप्पा ठोकत बसले असले म्हणजे घरच्या कुठल्या तरी लहान पोराला धरत. काय रे, कितवीत आहेस? दुसरी. ते पोरगे मनगटाने नाकाची साफसफाई करीत सांगे. छान. काय काय शिकवतोस तू मास्तरांना? पोरग बावचळून त्यांच्याकडे पाहतच राही. या प्रश्नाचा अर्थ त्याच्या ध्यानातच येत नसे. आजूबाजूची माणसेही हसू लागत. अरे काय काय शिकवतोस तू गुरुजींना? मी मी नाही शिकवत. मग? गुरुजी आम्हाला शिकवतात. अरे च्या, असं आहे का? आमच्या वेळी नव्हतं असं बुवा. आम्ही शाळेत होतो ना, त्यावेळी आम्ही शिकवायचो मास्तरांना. गमभन. मग मास्तर पाटीवर काढायचे. ते पोरग ख्याक करून हसायचे. बर मला सांग, तुम्ही मास्तरांना छडीनं मारता का? आम्ही मारायचो बुवा. मास्तर उशिरा शाळेत आले की आम्ही त्यांना छडीनं बदलायचो. मग मास्तर रडायचे. आबानानांचे हे सगळे बोलणे त्या मुलाला काही अद्भुत आणि चमत्कारिक वाटायचे. एकतर ते जास्तच बावचळून जायचे किंवा जरा चुणचुणीत असेल तर हसू लागायचे. बाकीची माणसेही हसू लागायची. जे लहान पोरांना तेच मोठ्या माणसांच्या बाबतीत. एकदा त्यांच्या ओळखीचा एक गावातला मुलगा फौजदाराच्या कोर्सला गेला होता. ट्रेनिंग बिनिंग संपलं. त्याची कुठंतरी नेमणूक झाली. आबानानांना तो पेढे द्यायला आला. आबानानांनी त्याला आशीर्वाद दिला. पेढे वगैरे तोंडात टाकले. वा वा, छान, आनंद झाला, असं म्हणून त्यांनी त्याची पाठ थोपटली. मग गंभीर मुद्रा करून ते म्हणाले, बरं, ते कसं कसं असतं माहीत आहे ना नीट? त्या तरुण मुलाला आबानानांच्या बोलण्याचा रोख नीट समजला नाही. तो बुचकाळ्यात पडला. कशाबद्दल म्हणता आबानाना? अरे ते रे. आबानाना पैसे अशा अर्थाने उजव्या हाताच्या बोटांची खून करीत म्हणाले. पैसे? हां, कसे घ्यायचे, किती घ्यायचे, नीट माहिती करून घेतलायस ना? चला, काहीतरी तुमचं आबानाना. अरे काहीतरीच काय त्यात? रोजच्या उपयोगाची गोष्ट आहे. ते करावंच लागतं. म्हणून म्हटलं नीट माहिती असलेलं बरं. नाहीतर त्रास होतो बरं ऐन वेळेला. लोकांच्या डोळ्यावर येतं. ते हप्ते वगैरे काय प्रकरण असतं त्याची बारीक माहिती घेऊन ठेव. आबा, असलं आपण काही करणार नाही. मग छानच आहे. पण वेळ आहे, वक्कत आहे. आपली माहिती असलेली बरी. तुमच्या ट्रेनिंगमध्ये हे शिकवत नाहीत का? खरं म्हणजे शिकवायला पाहिजे. आबानानांच्या अशा गमती असत. त्यांचे बोलणे थट्टेचे असे, तसेच वागणेही थट्टेचेच असे. कधी कुणाची काय गंमत करतील याचा नेम नसे. आबानानांच्या घरी कुणी नव्हते. त्यांची बायको मागेच गेली होती. एकुलता एक मुलगा होता. तोही करता सरता होऊन ऐन लग्नाच्या वयातच अचानक आजारी पडून खलास झाला होता. दैवानेही त्यांची अशीच थट्टा केली होती की काय कोण जाणे. कुठली तरी दूरच्या नात्यातली एक पोक्त बाई त्यांना भाकरी करून घाली. देवपूजा, झोप, विश्रांती आणि उरलेल्या वेळेत गप्पा टप्पा. सुदैवाने जमिनीच्या 1-2 धांदोट्या शिल्लक होत्या. त्यामुळे त्यांचे पोटापुरते निभवत होते. सकाळच्या वेळी रानात घटकावर फेरफटका मारून आले की आबानाना दिवसभर मोकळे. मग याची खोड काढ, त्याच्याशी व्रात्यपणा कर, अशा अनेक गमती जमती चालत. एकदा तर त्यांनी फारच मजा उडवून दिली.
गावच्या पाटलाचा पोरगा लग्नाचा होता. त्याच्यासाठी मुलगी पाहण्याचा धडाका जोरात चालू होता. एके ठिकाणी 10-20 मैलावर कुठेतरी मुलगी पाहायला जायची होती. खेड्यात असला कार्यक्रम म्हणजे काही साधासुद्धा नसतो. 10-20 माणसे गोळा करून लट्टांबळच्या लट्टांबळ निघायची. पद्धतीप्रमाणे याही खेपेस पाटलांनी माणसे गोळा केली. त्या 2-5 घरातली, 2-5 नात्यातली, तर बाकीचे आपल्या गावातले प्रतिष्ठित. आबानाना अर्थात होतेच, कारण ते असल्याशिवाय कुणाला चैनच पडत नसे. निरनिराळ्या गमती जमती, गप्पा, थट्टा विनोद म्हटल्यावर आबानांना पाहिजेच की. त्यांच्याशिवाय मजा नाही. असे ठरले होते की दुपारी 4-5च्या सुमाराला तेथे पोचायचे. मुलगी वगैरे पाहायची, चहापाणी होऊ द्यायचे. जेवायला मात्र थांबायचे नाही. लगेच संध्याकाळच्या शेवटच्या गाडीनं निघून परत गावी यायचे. पण ठरवले तसे घडते थोडेच. मुळात त्यांना गाडीच वेळेवर मिळाली नाही. बस चांगली 1-1.5 तास उशिरा आली. निघायला उशीर झाला. वाटेत पुन्हा एके ठिकाणी नादुरुस्त झाली. त्यात तासभर गेला. शेवटी बस सुरू झाली. मंडळी पुन्हा आपापल्या जागेवर बसली. तेव्हा हातातली तंबाखू चोळीत आबानाना गंभीरपणे म्हणाली, पाटील, आता काही कार्यक्रम करून लगेच परत येणं होत नाही. फार उशीर होणार. पाटील मान हलवून बोलले, होय, असं दिसतंय खरं. पर येतो म्हणून बोललोय तर गेलंच पाहिजे. नाही, त्याच्याबद्दल प्रश्न नाही, पण असे म्हणून आबानानांनी मुद्रा आणखीनच गंभीर केली. आता पर काय? अहो, आता उशिरा आपण जाणार. कार्यक्रम सगळा उशिराच होणार. त्यात परत यायला गाडी नाही. म्हणजे सकाळपर्यंत मुक्कामच करावा लागणार. कसं? आता ते आलंच की. नाईलाज आहे. ते झालं, पर पुढचा विचार करतोय मी. पुढचा विचार? कसला? कुणीतरी तिसऱ्यानं विचारलं. मुक्काम म्हटल्यावर जेवण खाण्याचा प्रश्न आला. आपण तर त्यांना तशी कल्पना दिलेली नाही. उशीर झालाय म्हटल्यावर येतायत की नाही मंडळी असं वाटणार त्यांना. होय की, खरीच गोष्ट आहे. मग स्वयंपाक बिपाक करून ठेवला नसणार त्यांनी. आता ऐनवेळी आपण मुक्काम ठोकला म्हणजे त्यांची बिचाऱ्यांची पंचायत होईल. 10-15 माणसांची व्यवस्था ऐन टायमाला त्यांनी करायची कशी? आबरू घ्यायलाच आलेत असं म्हणतील ते लोक. आबानानांचा हा मुद्दा सर्वांना पटला. बरोबर आहे. ऐनवेळी 10-15 माणसे पाहुणे म्हणून वस्तीला उतरल्यावर यजमानांची धावपळ होणारच. इतक्या सगळ्यांचा स्वयंपाक आयत्या वेळी करायचा म्हणजे किती त्रास. त्यातून पुन्हा पाहुणे. भात आमटी करून चालेल थोडेच. 4 पदार्थ इतरही करावे लागतील. गोडधोड करावी लागेल. हे सगळे आयत्या वेळी करायचे म्हणजे त्यांना किती त्रास होईल. गावातले एक दुसरे शिष्ट बोलले, खरं आहे आबानांना. मग आपलं म्हणणं काय? पाटील ही मान हलवून म्हणाले, मग काय करावं म्हणता आबानांना? आबानांना विचार करून म्हणाले, मला वाटतं असं करावं. निष्कारण त्यांना आयत्या वेळी कोड्यात टाकू नये. नाही म्हटलं तरी आज शनिवारच आहे. सगळ्यांनी सरळ सांगावं, उपास आहे आमचा. म्हणजे झालं. अहो, मग म्हणतील खिचडी करू का? कडक उपास असतो म्हणावं. म्हणजे कुणी काही बोलणार नाही. आग्रह करणं त्यांचं काम आहे. आपण नाही म्हटलं म्हणजे झालं. ठीक आहे. ही कल्पना सगळ्यांनाच पटली. आग्रहातून सुटका करून घेण्याचा हा चांगला मार्ग सापडला होता. म्हणजे त्या मंडळींना उगीचच रुखरुख लागाय नको. संध्याकाळी 6-7च्या सुमारास मंडळी त्या गावी पोचली. ती माणसं वाटच पाहत होती. कार्यक्रम आटोपला. चांगला अंधार पडला. चहापाणी, गप्पा-टप्पा सगळे संपले. साहजिकच मुलीचे वडील अदबीने म्हणाले, पाहुणं, आता जायला गाडी नाही परत. मुक्काम करा निवांत. जेवणी खाणी होऊ द्यात आणि सकाळी उठून जा. अनुमान करायचं कारण नाही मंडळी. त्यावर पाटील म्हणाले, ठीक आहे, मुक्कामाचं ठरलंच. पर जेवणा खाण्याचं काय काढू नकोसा. आम्हाला कुणाला जेवायचं नाही. पाहुण्यानं आश्चर्यचकित होऊन विचारलं, अहो, असं कसं होईल? पाहुणं रातच्याला मुक्काम करणार आणि जेवणार नाहीत असं कसं? तसंच आहे ते. आबानाना म्हणाले. मग पान थुंकण्यासाठी ते दाराबाहेर पडले.
अहो म्हणजे काय? तुम्ही संकोच करू नका. समद जेवण तयारच आहे. अहो ते बरोबर हाय. पर आम्हाला कुणाला जेवायचंच नाही. का बरं? आज शनिवार हाय. उपास आहे आम्हा समद्यांचा. सगळ्या मंडळींचा? होय, सर्व्या मंडळींचा. पाहुण्यांचे काही समाधान झाले नाही. त्यांनी प्रत्येकाची जातीनं चौकशी केली, पण कुणीही निराळा सूर काढला नाही. ज्याने त्याने आपल्याला उपवास असल्याचे निक्षून सांगितले. शनिवारची लागण इतक्या मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहून पाहुणाही आश्चर्यचकित झाला. बरं, उपवास तर उपवास. खिचडी करतो साबुदाण्याची आणि केळी तेवढी घ्या. छा छा. पाटलांच्या बरोबर आलेले दुसरे एक शिष्ट निक्षून म्हणाले, रामराव, तुम्ही नका दगदग करू. उपवास म्हणजे कडक उपवास असतोय आमचा. दुपारी फक्त एकदाच जेवायचं. पुन्हा काही भानगड नाही. खरे म्हणजे नेहमीच्या जेवणाची वेळ झाली होती. सगळ्यांना भूकही लागली होती. पण ऐनवेळी पाहुण्यांच्या घरी येऊन त्यांना त्रास देऊ नये हे बरोबरच होते. म्हणून सगळ्यांनी पुन्हा पुन्हा निर्धाराच्या शब्दात तीच गोष्ट समजावून सांगितली. रामरावांच्या मुद्रेवर विषाद उमटला. म्हणजे ही काय रीत झाली? आज इतकी माणसं घरात असताना मी एकटाच ताटावर बसू? अहो त्याला काय होतंय? उपास आहे म्हणून. एरवी नाही म्हटलं असतं का? पुन्हा येऊच की. त्यात काय विशेष? असा सगळा संवाद झाला. रामराव घरात हे वृत्त सांगण्यासाठी जरा वळले. तेवढ्यात पान थुंकण्यासाठी गेलेले आबांना परत आले. त्यांना बघितल्यावर रामरावांना आठवण झाली. त्यांनी विचारले, पाहुणं, तुमचा सुद्धा उपवास आहे का? आबांना धोतराने तोंड पुसून म्हणाले, उपवास? आपल्याला नाही हा काही उपास बिपास. काय असेल ते रोजचं जेवायचं. रामरावांचा चेहरा आता थोडा उजळला. ते उत्साहाने म्हणाले, हे बरं झालं. म्हणजे तुम्ही तरी निदान पंक्तीला आहेत म्हणा की आमच्या. तर आपण आहोत हा. यांच्यासारखं नाही आमचं. आबानानांनी भोवतालच्या मंडळीकडे हात केला. यांचा उपवास म्हणजे फार कडक काम. खायचं नाही म्हणजे नाही. यांनी चहा कसा घेतला कुणास ठाऊक. सगळी मंडळी गप्पच बसली. रामराव मग चुटक्या वाजवीत म्हणाले, मग चला तर. पानं वाढलेली आहेत. अहो सगळा बेत तयार ठेवला होता. पोळी, श्रीखंड, लाडू, काहीतरी गोडधोड करून ठेवले घरात. त्याला आता वाली तुम्हीच. चला चला. असे म्हणून आबानाना उठले. नाही म्हटले तरी रामरावांनी कपकपभर दूध सगळ्यांना दिले. ते मुकाट्याने सगळे प्यायले. पोटात भुकेने कळा येत होत्या. काही सुचत नव्हते. पण आता काही इलाज नव्हता. सगळे कळवळत होते. आत आबानाना मात्र टापरून जेवले. हात धुवून धोत्राला पुसीत आणि पोटावरून हात फिरवीत आबानाना बाहेर आले. तेव्हा सर्वजण कंटाळून वैतागून झोपेला आले होते. बैठकीवर लोळत होते. भुकेमुळे काही जणांना गुंगी आली होती. आबानाना आल्यावर सगळेच्या सगळे जागे झाले. उठून बसले. त्यांच्याकडे पाहत आबानानांनी मोठा ढेकर दिला. मग ते म्हणाले, छे छे मंडळी, आजचा बेत फार उत्तम होता. वा, खरं म्हणजे उपवास मोडून तुम्ही जेवायला पाहिजे होतं. आणि एवढं बोलून आबानानांनी पुन्हा एकदा तृप्त होऊन मोठा ढेकर दिला. धन्यवाद.